नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आपल्या समोर आहेत किरण दादा, जे की आपल्याला त्यांचा अध्यात्माचा प्रवास आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. तर आपण बोलूया किरण दादाची. नमस्कार किरण दादा. नमस्कार रुपेश. तर तुमचं खरंच स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. खूप दिवसापासून तुमची वाट बघतोय आम्ही. तर आज तो दिवस श्री दत्तगुरूंनी आणला प्रत्यक्षात. तर छान वाटतं आम्हाला देखील. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या पॉडकास्टवर? सर्वप्रथम मी सर्व रसिक मायबापांचे आणि प्रत्येक व्ह्युअर्सचे मी मनापासून आभार मानतोय आणि खास करून दत्तगुरूंचे आभार मानतोय की तुम्ही मला ही पुन्हा एकदा संधी इथे अवेलेबल करून दिलीत. आणि हा प्रवास आणि हा जो काही जो पॉडकास्ट आज होणार आहे, हा घडवून आणण्यात आलेला हा पॉडकास्ट आहे. आणि तुझं पहिल्यांदा सर्वप्रथम मनपूर्वक आभार की दत्तगुरूंच्या संदर्भात तुम्ही जे काही आता सुरुवात केलेली आहे आजच्या आपल्या नवीन एका एपिसोडपासून. तर खरंच तुझं मनापासून आभार पहिल्यांदा त्या बाबतीमध्ये. तर किरण दादा, म्हणजे प्रथम आम्ही सर्वांनाच हा प्रश्न विचारतो की म्हणजे अध्यात्मामध्ये सुरुवात कशी झाली तुमची? म्हणजे तुम्ही सेवेमध्ये कसं आला तुम्ही? सर्वसाधारणच व्यक्ती होतो. सर्वसाधारणच सगळेजण सुरुवात करतात. ओढ कोणाला असते, कोणाला नसते. संस्कार असतात लहानपणी, ज्या बालपणात जे झालेले संस्कार असतात त्या संस्कारांची बीजे असतात, जे तारुण्यपणी येत असताना कोणाला ते प्रॉपर वेळी ते पुढे जातात, तर कोणी कोणी ते मार्ग भटकतात. हा सगळा नियतीचा खेळ असतो. नियतीने जे काही ठरवून दिलेलं असतं आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, तर त्या व्यक्तीनुसार जो प्रारब्ध ठरलेला असतो त्या प्रारब्धाने आपण त्या गोष्टी घडत जातो. पण आपण या देहाच्या परिस्थितीनुसार जे झालेल्या ज्या घटना आहेत, कारण की उपदेशाला मी कोणाचाही मानत नव्हतो. असा एक व्यक्ती घरातला असल्यासारखाच एक, म्हणजे नास्तिक नाही म्हणू शकत पूर्णपणे, पण बऱ्यापैकी होतो. फक्त एवढंच माहिती होतं की देवळामध्ये जायचं आणि देवाला नमस्कार करायचा. तोही भाव काय असतो, समर्पण काय असतं, त्या गोष्टी कुठल्याही लेवलपर्यंत काहीच माहिती नाही. आणि कोणी जरी मला समजावून सांगितलं तरी, समजा की किरण तू अशा गोष्टी करू नकोस, किंवा असे काही जे उपदेश देणारे मित्र असतात, नातलग असतात, किंवा कोणी असतात जवळची व्यक्ती असतात, तरी त्या उपदेशाला मान्य करणारा मी व्यक्ती नव्हतो. म्हणून अशा वेळेला मग काय होतं ना की ज्या ईश्वराला जर समजा त्यांनी आपल्याला इथे आणलेलं आहे आणि त्यांनी जर आपली एक जर्नी सेट केलेली आहे, तर या जर्नीला मग कुठे ना कुठे ते त्याला वळणावरती आणण्यासाठी मग त्या परिस्थिती तशा घडवून आणतात. बरोबर. म्हणून माझं जे अध्यात्म घडलेलं आहे या देहातलं, ते परिस्थितीनुसार घडलेलं अध्यात्म आहे, संकटानुसार घडलेलं समर्पण आहे. म्हणून उपदेशाला न मानता त्या सिच्युएशन क्रिएट झाल्यानंतरचं हे घडलेलं एक चमत्कारिक आपला एक आध्यात्मिक प्रवास सुरू झालेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर नोकरी पेशामध्येच होतो. गेल्या मार्चपासून मी पूर्णपणे दत्त समर्पित आहे. दत्तांचीच मी पूर्णपणे साधना जवळपास मी गेल्या 1.5 वर्षापासून, फारसा अनुभव नाही पण 1.5 वर्षाचा जस्ट झालेला हा एक प्रवास आहे. पण हा प्रवास 1.5 वर्षाचा नसून हा खूप जन्मजन्मांतरीचा हा प्रवास आहे, जो उलगडा पण आता करणारच होता सगळ्या याच्यामध्ये, की हा प्रवास कसा घडतो एखाद्या साधकाच्या आयुष्यामधला, आणि त्याच्यातले काय रोमांचकारी कसे अनुभव असतात, आणि व्यक्ती संत कसा असतो, स्थितप्रज्ञ कसा होतो, तो गुरूंच्या मार्गावरती कसा चालतो, साधक म्हणून तो कसा तयार होतो, मग साधकाची समोरची जी स्टेप आहे शिष्य म्हणून तो कसा तयार होतो, आणि मग तो गुरुच्या वळणावरती जेव्हा तो पुढे पुढे जात असतो तेव्हा त्याला काय काय उलगडे होत असतात साधनेमधले. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टींची जवळपास 1.5 वर्षापासून दत्तगुरू स्वतः ती साधना करून घेत आहेत, आणि त्याच्यामुळेच मी तुमच्यासमोर बसलेलो आहे आणि बोलतो आहे, असं आहे. अच्छा, म्हणजे तुमचा प्रवास खूपच अडचणीतून आलेला आहे, खूपच खडतर होता तुमचा प्रवास, खरंच आहे, असंच म्हणता येईल. जसं तुम्ही बोलला साधना तुम्ही करता, मग त्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकता? म्हणजे साधना कशा प्रकारे होते? कारण आजकाल भरपूर लोक क्लेम करतात आम्ही म्हणजे स्वामी भक्त आहे, आम्ही विश्वास ठेवतो, म्हणजे स्वामींचं नाव जिथं येतं तिथं आम्ही विश्वास ठेवतो. हां, म्हणजे हे स्वामींबद्दल बोलतात तर हे सगळं खरं आहे, आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही देववेडे म्हणजे भोळे. बघा, भक्ती हा जो भाव आहे हा आतून हृदयातून तो स्फुरतो, पहिली गोष्ट. आणि भक्ती वेडे आणि भक्तीतून आपल्याला ज्या गोष्टी स्फुरण तयार होतात, त्याच्यातनं अश्रू येतात, देवासाठी आपण ईश्वरासाठी रडतो, परिस्थिती अशा निर्माण होतात की आपल्याला ईश्वराचं समर्पण होतं, पहिली गोष्ट. बऱ्याच गोष्टी असतात की ज्या गोष्टीला आपण त्या ईश्वराच्या जवळ घेऊन चालतो.
पहिली गोष्ट ही समजून घ्या की आपण जेव्हा ईश्वराला खूप मान्य करायला लागतो आणि ईश्वर आपल्याला समजतो त्यावेळेला, आणि आपण हे विचार करतो की ईश्वराशी मी बोलतोय, खूप छान गोष्ट आहे, बोलतात, मी पण बोलतोय समजा, कारण की मला माझ्या हृदयातला भाव कोणाला तरी प्रगट करायचा आहे. बरोबर. सुरुवातीला पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ईश्वर हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे ही गोष्ट मान्य करायला आपण हरकत नाही की माझ्या हृदयात सुद्धा ईश्वर आहे. मी माझ्या आत्म्याला सुद्धा स्वतःला माझ्या आत्म्याला, जो माझा आत्मा आहे किंवा हा आत्म्याचा प्रवास आहे, हा आत्मा म्हणजे ईश्वरूपी आत्मा आहे. पण त्याचा साक्षात्कार होणं ही एक वेगळी प्रोसेस आहे. बरोबर. ठीक आहे. ईश्वराला जवळून त्या गोष्टींचा अनुभव घेणं, ते आतून अनुभव घेणं हा एक डिफरंट आहे. ठीक आहे. मी मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आहे, भौतिक सुखांच्या याच्यामध्ये आहे, आणि मी जर म्हटलं की मला समोर ईश्वराने प्रगट झालेले आहेत समजा, तर हे कदाचित थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की हे विश्वास ठेवायला थोडंसं कठीण आहे. कारण की हे जे दृष्टी आहेत, हे जे नयन आहेत, या दृष्टीने तो तेवढा तेजोमय प्रकाश बघणं ते इतकं सोपं काम नाही. कारण की तो सूर्याचा अखंड ब्रह्मांड एवढा, याच्यामध्ये सूर्याचा जो तेजस्वी प्रकाश आहे तो नारायणाचा प्रकाश आहे, तो तुम्ही खुल्या नेत्राने बघू शकत नाही. त्यामुळे तो प्रगटीकरण होणं इतकं सोपं काम नाही. म्हणजे अर्जुनाला सुद्धा जेव्हा कृष्णाने साक्षात्कार करून दिलेला होता आणि विष्णूचं ते रूप दाखवलं होतं, त्यावेळेला सुद्धा ते सहन करण्याची ताकद अर्जुनामध्ये सुद्धा नव्हती, पण ती त्या नेत्राला देण्यात आली. राईट. कलियुगामध्ये सुद्धा अशा याच्यामध्ये जर समजा कुठला भक्त भोळा आहे, भोळा बाबडा आहे, आणि तो जर म्हणतोय की मला दिसतोय ईश्वर, तर ही कल्पना खूप छान आहे. कल्पना नाही म्हणू शकत, मला कोणाच्या भावनांना ठेच नाही पोचायचं आहे, पण मला ज्या पद्धतीने या देहाला दत्तगुरूंनी जे घडवलेलं आहे, किंवा दत्तगुरू घडवत आहेत स्टेप बाय स्टेप. मी सुद्धा एका प्रायमरी KG1 आहे अध्यात्माच्या, असं म्हणू शकेल. कारण की पहिला प्रवास जेव्हा तुमचा सुरू होतो तेव्हा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी समर्पण यावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे आहे समर्पण. दुसरी गोष्ट आहे तुमचा भाव. समजा भाव खूप प्रगट आहे आणि भाव खूप छान आहे. ठीक आहे. भावामध्ये एकदम स्पष्टता आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, आणि एकदम पाणी स्वच्छ निर्मळ आहे. दुसरी गोष्ट असतं की तो भाव समर्पण तुमचं तयार करतं, आणि त्या समर्पणाला ईश्वराला तेच हवं असतं. तुमचं ज्ञान नको ईश्वराला, तुमचे भौतिक सुख नकोत, काही नको आहेत. फक्त ईश्वराला पाहिजे तुमचं भक्तिभाव आणि तुमचं समर्पण. आता ह्या दोन गोष्टी झाल्या. आता याच्याने काय होतं की तुम्हाला त्या गोष्टीचा साक्षात्कार तो घडवू शकतो ईश्वर. पण ते घडवत असताना महत्त्वाची घटना म्हणजे ही होते की शरीरामध्ये अशा काही अंतर्भूत आपल्या हालचाली तयार होत असतात. हे प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवा. शरीर जेव्हा मी घेऊन बसलो, हा देह जेव्हा घेऊन बसलो, तेव्हा संकटदारावरतीच होती. मी आधीच्या पण बऱ्याच काही इंटरव्ह्यूजमध्ये बोललेलो आहे त्या गोष्टी, लोकांना माहिती पण असतील, पण ज्या लोकांना नवीन आहेत त्या लोकांना पुन्हा एकदा सांगतोय की जेव्हा तुम्ही समर्पणाने बसता, आसनावरती बसता, आणि ज्या वेळेला तुम्हाला ईश्वर आणि तुम्ही दोघं जण एकरूप होण्याच्या प्रोसेसमध्ये येता. म्हणजे एकरूप होणं म्हणजे काय, तो आणि मी एकच आहोत. म्हणजे याचा अर्थ हे झाला की तुम्हाला आता दुसरं काहीच सुचत नाही आहे, कारण की तुम्हाला आणलेली जी सोल आहे, आत्म्याचा जो प्रवास आहे हा तुमचा एकट्याचा प्रवास आहे. कोणी आई वडील नाही, कोणी भाऊ नाही, कोणी नातलग नाही, कोणीही नाही. म्हणजे त्या ईश्वराशी तुम्ही आता बोलताय, आणि त्या ईश्वराशी झालेलं समर्पण ज्या दिवशीला होतं त्या दिवशी ती ऊर्जा तुमच्या शरीराच्या अवतीभोवती यायला तयार होते. आता ही ऊर्जा म्हणजेच ॲक्च्युली काय आहे ना, हे ॲक्च्युली ईश्वरी तत्व आहे, हे लक्षात ठेवा. ही नेत्राने दिसत नाही. आपल्याला जसं हवा दिसत नाही ना, पण हवा थंड आहे, हवा उष्ण आहे, वातावरण थंड आहे, वातावरण उष्ण आहे, हे आपण समजू शकतो विज्ञानाच्या पद्धतीने. तसंच ईश्वरीचे सुद्धा ऊर्जा असते, ती आपल्याला जाणीव होऊ शकते, शरीराच्या आजूबाजूला जाणीव होऊ शकतं. पण त्यासाठी तुमच्या शरीरातली आतली जी ऊर्जा आहे, या ऊर्जेला पहिल्यांदा ईश्वर काय करतो, पहिल्यांदा प्रवाहित करतो, आणि त्याला अध्यात्माची पहिली पायरी म्हणू शकतो आपण, की तो पहिल्या पायरीवर पोहोचण्याची ती प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. ही प्रोसेस स्टार्ट होण्याच्या पहिले तुम्हाला ईश्वर काय करतो की तुमचे बरेच सारे जन्म तुम्हाला काय करतो, त्या जन्माचा प्रवास तुम्हाला घडवतो. तुम्हाला नाही माहिती, सर्वसाधारण लोकांना आपल्याला नाही कळत की आपण कुठल्या जन्मात काय होतो काय नाही. कारण की हिंदू पद्धतीच्या म्हणण्यानुसार, सनातन धर्माच्या पद्धतीनुसार किंवा म्हणण्यानुसार की आपले अनेक असे जन्म झालेले आहेत, पण हे जन्म आठवत नाहीत, आणि ते आठवून करणार काय आपण. राईट. बरोबर. पण तिथून जो घडलेले जे कर्म आहेत, जे मी काही चांगले कर्म केले असतील, वाईट कर्म केले असतील, त्या कर्माचा जो पॅकेज आहे ना, तो तयार झालेला आहे तुमच्याकडे ऑलरेडी ईश्वराकडे. की तुम्ही जे शब्द बोललेला आहात, जे तुमचे फिजिकली तुम्ही कर्म केलेलं आहात, कोणाला दुखावलेलं आहात, कोणाचं खूप चांगलं केलेलं आहात, तर त्या सगळ्या गोष्टींचं एक साठा तयार होतो. तो दुसऱ्या जन्मात तो तुम्हाला घेऊन तो तयार होतो. त्याला पूर्वसंचित कर्म म्हणतो आपण. राईट. बरोबर. हे पूर्वसंचित कर्मानुसार तुमचं काय होतं की प्रारब्ध सेट होतं. म्हणजे या जन्माचा तुमचा आता प्रारब्ध तयार करण्यात आलेला आहे, तुम्ही असेच होणार.
तुम्ही यांचाच मुलगा बनणार, तुमची पत्नी ही राहणार, तुमचा मुलगा हा होणार. ह्या पद्धतीने ते पूर्णपणे काय आहे, सेट झालेला तो प्रारब्ध आहे. हा प्रारब्ध ईश्वरसुद्धा बदलवू शकत नाही. अच्छा. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रारब्ध झाला, राईट. आता त्याच्यानुसार जर तुमचे सगळे कर्म होत आहेत, म्हणून त्यात तसंच करायचं का, काही काही लोकांचे असे पण प्रश्न असतात. ठीक आहे. पूर्वसंचित कर्म प्लस प्रारब्ध, आता ह्या दोन गोष्टी आपण घेऊन हा शरीर धारण केलेला आहे. या शरीरासोबत एक शक्ती ऑलरेडी आपल्या मूलाधार चक्रामध्ये बसलेली आहे. तर हे मूलाधार चक्र म्हणजे काय, तर आपलं जे शरीर, जे अवयव बनलेलं आहे, तर जे सोल आहे, जी जर्नी आहे, आत्मा, जेव्हा बाळ गर्भामध्ये असतो, 3 महिन्याचं 6 महिन्याचं जेव्हा बाळ असतो, तेव्हा 7वा महिना जेव्हा लागतो, त्या 7व्या महिन्यामध्ये बाळाचा जो प्रवेश आहे, आत्म्याचा जो प्रवेश आहे, तो या ब्रह्मरंध्रामध्ये होतो. ब्रह्मरंध्र म्हणजे काय, तर छोटासा एक बोन आहे, पॅरायटल बोन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर त्या पॅरायटल बोनमधून काय होते की एनर्जी ट्रॅव्हल करते ब्रह्मांडातून, आणि ती एनर्जी म्हणजे ती सोल असते छोटीशी. ती सोल काय करते की त्या या छोट्या द्वारामधून ती एंटर करते, म्हणजे इथून ती एंटर करते आणि त्याचा आत्म्याचा प्रवेश तिथं गर्भामध्ये होतो आईच्या. आणि तो गर्भामध्ये झाला की आईला डोहाळे लागतात 7व्या महिन्यामध्ये, म्हणून तो 7वा महिना केला जातो, कारण की तो आत्म्याचा प्रवास आहे. डोहाळे लागतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता ईश्वराला काय केलेलं आहात, ईश्वराला तुम्ही जो वचन दिलेलं होतं की मी तुझं नामस्मरण करत राहील, कारण की मागल्या जन्मात मी हे सगळं केलेलं आहे, तो त्याला आठवतो. कुठे आठवतो, त्याला गर्भामध्ये आठवतो, म्हणून तो ईश्वराचं नाव घेत राहतो. ठीक आहे. ईश्वराचं नाव घेतलं, ईश्वराचं नामस्मरण केलं, सगळं केलं. आता तो काय करतोय की 2 महिन्यापर्यंत त्याचा प्रवास आहे, म्हणजे 7 ते 9 महिन्यापर्यंत तो चाललाय तिथे, किंवा 1 महिना चालला असेल. आता हा प्रवास जसा तो आईच्या गर्भातनं बाहेर पडतो, पण आईच्या गर्भामध्ये येण्याच्या आधीच देव काय करतो, त्याला एक पुन्हा संधी देतो की हा जन्म आणि मृत्यूचा फेरा तुला आता कट करायचा आहे. म्हणजे समजून जा की त्या दिवशीला भरपूर साऱ्या लोकांचा जन्म झालेला असेल, त्याच्यापैकी कोणाची तरी एक निवड झालेली आहे ईश्वराकडनं की तुझा हा जन्म शेवटचा आहे, पण तुझा हा प्रारब्ध पण तुझ्यासोबत मी दिलेला आहे, तुझ्यासोबत हा पूर्वसंचित कर्म पण दिलेला आहे. ठीक आहे. तू भोग, जे चांगलं आहे, ऐश्वर्य भोग, नाव कमव, कीर्ती कमव, पण तू पुन्हा परत माझ्याकडे जेव्हा येशील तेव्हा आता पुन्हा जन्म घेऊ नकोस. तर हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, हा कट करण्यासाठी ऑलरेडी एक शक्ती आपल्या शरीरामध्ये दिलेली आहे, त्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात. ही कुंडलिनी शक्ती जी आहे, ही मूलाधार चक्रामध्ये असते आपल्या शरीरामध्ये, ती जन्मताच असते ऑलरेडी, ती प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. ही जेव्हा ती शक्ती, कुंडलिनीची जी शक्ती आहे, ही अध्यात्माची पहिली पायरी मी यासाठी म्हणतोय, कारण की प्रत्येक व्यक्तीची कुंडलिनी शक्ती ही जागृत आहे. म्हणजे वर्ल्डमध्ये जेवढा पॉप्युलेशन आहे आज पृथ्वीवरती, त्या प्रत्येकांना कुंडलिनी शक्तीची जाणीव ऑलरेडी आहे, पण ती कळत नाही लोकांना. अच्छा. ती कळत नाही, त्यामुळे त्यांना तो प्रॉपर वेळी तो अनुभव तो घेऊ शकत नाही शरीरामध्ये. बरं, हे प्रत्येकांची होते का, तर कुंडलिनी ऑलरेडी जागृत असते, अवेकिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, कुंडलिनी अवेकिंग असते. पण ती जी ऊर्जा आहे ती खालून मूलाधारापासून ती वरच्या दिशेने ती प्रवाहित होत नाही. आता मूलाधार म्हणजे काय, तर हे चक्र आहेत. ठीक आहे. शरीरामध्ये टोटल 114 चक्र असतात. 114 चक्रांपैकी आपल्याला 7 चक्र जी आहेत ती महत्त्वाची आहेत. मग ते प्रत्येक बॉडीच्या एकेका पार्टमध्ये ते चक्र ऑलरेडी एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते ऑलरेडी ॲक्टिवेट आहेत. मग पहिला चक्र कुठला, तर तो मूलाधार आहे. तर मूलाधार चक्र कुठे असतो, तर गुदद्वार आणि लिंगाच्या बिलकुल मधोमध त्रिकोटीच्या असा डायरेक्शनमध्ये असतो, जिथे आपला स्पायनल कॉर्ड जो आहे, हा जो पार्ट आहे मानेचा, हा पूर्णपणे मागच्या बाजूने तो कनेक्टेड असतो खालपर्यंत. ओके. त्या ठिकाणी ती तुमची शक्ती स्टोअर केलेली आहे. तिथे तुमचा प्रारब्ध पण आहे, तिथे तुमचे पूर्वसंचित कर्म पण आहेत, तिथे तुमचे सगळे जन्म स्टोअर आहेत. म्हणजे याचा अर्थ तिथे पूर्ण तुम्ही आहात, त्या शक्तीच्या रूपात तुम्हाला ऑलरेडी ईश्वराने देऊन दिलेला आहे. पण काय होतं की जेव्हा तो बाळ जन्माला येतो आणि तो रडतो, कारण तो वायूच्या संपर्कात येतो, तर त्याचं रडणं सुरू झालं, लहान पण जातं, तारुण्य पण जातं, आणि सगळ्या ह्या गोष्टी तो विसरून जातो, जो तो गर्भात घेऊन आलेला होता, ईश्वराचं नामस्मरण. राईट. त्यामुळे काय होतं, अचानकपणे हा काही अध्यात्म त्याच्या आयुष्यात येत नाही. म्हणजे या देहाला सुद्धा सहसा एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अध्यात्मला मी निवडलं नाही, मला ईश्वराने निवडलेला आहे. कशासाठी निवडलेला आहे, कारण की यासाठीच की जन्ममृत्यूचा हा जो फेरा जो आता आहे, हा चुकवण्यासाठी तुझ्यावरती जर समजा कुठल्या गोष्टीने उपदेश देऊन सुद्धा जर तू केलेला नसशील, तर मी तुला आता संकट आणलेली आहेत.
काही गोष्टींची. आता ह्या संकटाचा सामना करण्यासाठी मी काय केलेलं आहे, समर्पण केलेलं आहे ईश्वराला. त्या समर्पणामध्ये ईश्वर प्रसन्न होतो आहे आणि तो प्रसन्न झाल्यावरती ती जी शक्तीची जी ऊर्जा आहे त्या मूलाधारापासून ती आता काय होतं आहे, अप होतं आहे. ते कुठून होते अप, तर ती मेरुदंडात नव्हतं. मेरुदंड म्हणजे काय, स्पायनल कॉर्ड. तर त्या स्पायनल कॉर्डमधून ती कुंडलिनी जेव्हा ती ऊर्जा पूर्णपणे ब्लो करते अशी फर्स्ट म्हणजे एकदम फास्ट, तर तो एक भूकंप शरीरामध्ये घडतो. भूकंप घडणं म्हणजे काय, तर माणसाला हादरा बसतो. अच्छा. आता हे सहज शक्य नाही. अच्छा. इट्स अ व्हेरी युनिक आणि ते एक्सेप्शनल केसमध्ये होतं. ठीक आहे. ही जेव्हा कुंडलिनी जेव्हा ऊर्जा जेव्हा प्रवाहित होते शरीरामधून, तेव्हा पूर्णपणे तुमच्या षड्रिपुजमधले जेवढे अहंभाव आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, लोभ आहे, ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या मेरुदंडातनं पूर्णपणे कम्प्लिटली त्याचा राख केला जातो, ते बर्न केलं जातं पहिल्याच लेवलला. म्हणजे याचा अर्थ तो षड्रिपुजला पहिले तो कट करतो. तर जर समजा ईश्वराने जर तुमची निवड केलेली असेल त्या माध्यमासाठी, तेव्हा तुमची ती कुंडलिनी ॲक्टिवेट होणं, कुंडलिनी ऊर्जा प्रवाहित होणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला तो अध्यात्म अनुभवता येत नाही. अध्यात्म मी वाचू शकतो पण मी ते अनुभवू शकत नाही ईश्वराला. ईश्वर काय हा तो अनुभव जर घ्यायचा असेल तर तो कुंडलिनीचं जागरण होणं अतिशय पहिले मॅन्डेटरी असतं. पण हा जो जागरण आहे हा स्वयंनिर्मित जर झाला तर सगळ्यात बेस्ट. पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शक्तिपाताने करतात, त्याला शक्तिपात म्हणतो आपण. तो शक्तिपाताने जरी झाला तरी तो एक दुसरा एक माध्यम आहे त्या गोष्टींचा. तेव्हाच तुम्हाला काय होतात की ईश्वराची प्रचिती येऊ शकतात या गोष्टींसाठी. ठीक आहे. तर हे येण्यासाठी तो जागरण मी तुम्हाला सांगितलं. हा कुंडलिनीचा जागरण या देहाला प्राप्त झाला एप्रिल 2024 मध्ये, मागच्या वर्षीला. पण हे होत असताना जे माझे पूर्वीचे जन्म होते त्या पूर्वीच्या जन्मामध्ये ज्या झालेल्या साधना होत्या, ज्या ईश्वराप्रती समर्पण होतं, जे काही केलेलं असतील, पुण्यकर्म असतील, संचित कर्म असतील, याचा जे काही लेखाजोखा होता, त्या कृपेने गुरुनी शोधत 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 हा देह जो निवडला या जन्मातला, त्या गुरुनी शोध घेत त्या शिष्याकडे येऊन त्यांना तो कुंडलिनीची ऊर्जा प्रवाहित करण्यात आलेली आहे. म्हणून या देहाला सध्या देहधारी गुरु नाही आहे, पण सूक्ष्मरूप गुरु म्हणून जे मला लाभलेले आहेत, दत्तगुरूंनी जे पाठवलेले जे एक चौथे अवतार म्हणतो आपण त्याला, चतुर्थ अवतार आहे, त्यांचं नाव आहे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती. त्यांना आम्ही टेमेस्वामी महाराज म्हणतात आणि आम्ही आदराने त्यांना थोरले महाराज म्हणतो. या थोरले महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या कुंडलिनीचं जागरण झालं. आणि त्या कुंडलिनीचं जेव्हा जागरण झालं तेव्हा मला ॲक्च्युली कळलं की ईश्वराचा साक्षात्कार काय असतो. अच्छा. त्याच्याशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होणं नेत्राला, कारण की डोळे उघडे ठेवून मी ईश्वराचं दर्शन मूर्तीमध्ये करू शकतो, नेत्राने करू शकतो, मंदिरात करू शकतो. पण जर समजा ईश्वराने जर समजा डोळे बंद करून तिसऱ्या डोळ्यामध्ये जर समजा दर्शन दिलं तर ते खरे दर्शन जाणवतात आणि ते जाणवलेत की ते खरे फॉर्ममध्ये येतात आणि तो खरा फॉर्म असतो आणि तेव्हा आपल्या कल्पनेतला अध्यात्म पूर्णपणे मिटलं जातं. पण ते मिटवतानाच विज्ञानसुद्धा तुम्हाला या गोष्टीची मदत करेल. जे कोणी डॉक्टर्स या प्रोफेशनमध्ये असतील तर पिनियल ग्लँड नावाचा एक छोटासा ग्लँड असतो, त्याला इथे कनेक्ट केला जातं. इथून हा जो विश्व आहे हा तुमचा स्पिरिच्युअल विश्व इथून तयार होतो. तेव्हा या पिनियल ग्लँडला, या दैवी ग्रंथीला कुंडलिनी काय करतं, त्याला ते ॲक्टिवेट करतं. ती ऑलरेडी ॲक्टिवेट आहे पण त्याला ट्रिगर केलं जातं, स्पीडमध्ये ट्रिगर केलं जातं. तेव्हा ही जी आहे पिनियल ग्लँड इथे जे बसलेली आहे छोट्या मेंदूच्या बाजूला, तर याचे जे तार आहेत ते इथे कनेक्टेड असतात या पोर्शनला. म्हणजे ही इथली जी आलेली कुंडलिनी आहे ती इथे स्टॉप करेल. स्टॉप केल्यानंतर काय होतं की ती इथे आतमध्ये तार घुसल्यासारखं काय करते की त्याला ते बर्न केल्यासारखं असं सेन्सेशन होतात थोडेसे. हे सेन्सेशन जवळपास त्याच्या 30 ते 60 सेकंदापर्यंत इथे राहतात. हे झालं की ही पास ऑन होतात आणि ह्या इंटरनल ज्या लेयर्स आहेत आतल्या, ह्या सगळ्या लेयर्स कापतात आतून, पूर्णपणे लेयर्स कापतात. त्यामुळे इथला जो डार्कनेस आहे, म्हणजे आता ही प्रोसेस कशी झाली, इकडनं सुद्धा कनेक्ट झाली आणि या साईडनी सुद्धा कनेक्टेड झालेली आहे, म्हणजे दोन्ही पॅरलली कनेक्टेड होतात. म्हणून ही ईश्वराने दिलेली जी नाक आहे याच्यामधलं ही जी नागपुडी याला म्हणतो आपण, ही नॉस्ट्रिल्स आहे, ही जी नाडी आहे राईट साईडची ही सूर्य नाडी आहे. म्हणजे मला इकडनं पहिल्यांदा ते कनेक्ट झाली, इकडे आली, कनेक्ट झाली, इकडनं चंद्रनाडी आहे, दिस इज चंद्रनाडी. तर ही चंद्रनाडीचे दोन्ही कॉम्बिनेशन झालेत. आता हा स्थिरवल्या इथे, स्थिरावून काय करतायत, हे इथून कनेक्ट करून ह्या इथे येतात
आणि इथे आल्यानंतर ते पूर्णपणे व्हायब्रेट करतात आणि व्हायब्रेट केलं की तो जो तिसरा जो नेत्र असतो तो ॲक्टिवेट केला जातो आणि तिथे तुमची छोटीशी एक फ्लेम तयार होते. त्याला म्हणतात दिव्य प्रकाश आणि त्याला म्हणतात दिव्य ज्योत म्हणतात. ती दिव्य ज्योत इथे पेटवली जाते फॉर्ममध्ये आणि ती एवढी ऊर्जा शरीरामध्ये साठल्या जाते की ती इंटरनली काय होतं, आपला लाईट दिसायला लागतो. म्हणजे डोळे बंद करून आपल्याला खरा प्रकाश दिसतो. कल्पनेतला प्रकाश बंद होतो. का? कारण की ही तुटल्या गेलेली आहे. आता कल्पना तुम्ही नाही करू शकत. कल्पनेतल्या तुम्ही इमेजेस जरी फॉर्म करू शकता पण ॲक्च्युअल फॉर्म्स आता इथे तयार होतात. मग इथे जेव्हा त्या तयार होतात तेव्हा तो बर्न केलेला जो लाईट आहे तो हळूहळू काय होतो, मोठा होतो आणि मोठा झालेला लाईट त्याला कॉन्शियस पूर्णपणे प्रदान केला जातो. तो चेतना अनुभवू शकतो की नेमकं ईश्वर काय आहे, कसं आहे. आणि सटकन काय होतं की बॉडीतनी सोल जी आहे आपल्या जे शरीरामधलं जे सिस्टम चालू होतं कुंडलिनी जागरणच्या वेळेस, हार्ट ब्लॉक होतो. हार्ट पूर्णपणे कम्प्लिटली स्टॉप करतो. अच्छा. बीट करणं म्हणजे हार्ट तुमचं बॉडी सिस्टम पूर्ण तुम्ही बॉडीनी आहात पण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही नाही आहात. सोल म्हणून तुम्ही बाहेर पडलेच असतात कम्प्लिटली, कारण तो हादरा सहन करणं शक्य नाही. तर तो अनुभव तुम्ही शरीरामध्ये जेव्हा तुम्ही घेत असता ना तेव्हा सोल ॲटोमॅटिक बाहेर पडल्या जाते आणि हा एक्सपिरियन्स देहाला आला. म्हणून तो मला साक्षात्कार मी म्हणू शकतो की दॅट इज कॉल्ड ॲज अ साक्षात्कार. हा साक्षात्कार जेव्हा आत्म्याचा झाला तेव्हा मला ती सोल समजली की एक्झॅक्टली ही सोल काय, बॉडी काय, चेतना काय, एनर्जी काय, स्पंदनं काय, हे जे सगळे जे विषय आजकाल जे सुरूच होतात याला ईश्वराचा खरा साक्षात्कार हा अनुभवू शकलो. कारण की याला घडलेल्या ह्या साधना त्यासाठी ह्या होतं. दुसरी गुरूंची कृपादृष्टी खूप अतिशय आवश्यक असतं. गुरूंनी शोधलं आणि त्याच वेळेला त्याच मुमेंटला नियतीने ती ठरवून दिलेली ती घटना कैद करण्यात आली आणि ती जेव्हा कैद झाली त्यावेळेला हा नराचा नारायण म्हणतो आपण त्याला. कारण की माझा जर पूर्व इतिहास ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना माहिती आहे की मी काय होतो एक्झॅक्टली. म्हणजे हा बॉडीनी जो काही धारण केलेला मी हा जो देह आहे त्यावेळेला टॉक्सिसिटी इन फॉर्म ऑफ अल्कोहोलिझम होती, राईट. टॉक्सिक रिलेशनशिप होती माझ्या सराउंडिंगमध्ये. लोकं चांगली नव्हती, लोकं बऱ्यापैकी चांगली होती पण मी स्वतःच रिस्पॉन्सिबल काही गोष्टींसाठी होतो. त्यामुळे मी दुसऱ्यांना कोणावरती दोष न देता आधी स्वतःला पहिल्यांदा करेक्ट केलं आणि करेक्ट करताना मी ते फक्त महाराजांनी फक्त मला बसवलं त्या आसनावरती आणि ते आसन सिद्ध करण्याच्या प्रोसेसमध्ये हे सगळं जागरण घडलं. तेव्हा आता हा ज्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी इतका डिटेलमध्ये यासाठी सांगितलं. सध्याच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी चालत आहेत किंवा ज्या काही होत आहेत मला त्यांच्या भावनांवरती किंवा त्यांच्या भक्तीबद्दल काही बोलायचं नाही. कारण की त्यांची भक्ती खूप प्रबळ आहे. भक्ती प्रबळ असणं खूप आवश्यक आहे. पहिली पायरी भक्तीचीच असते आणि देवाला ईश्वराला भक्ती ही सर्वात जास्त प्रिय आहे, हे लक्षात ठेवा. आता भक्तीतून ज्ञानमार्ग जेव्हा ओपन होतो, मी ज्या स्टेपला मी तिथे तुम्हाला सांगितलं हा ज्ञानमार्ग आहे. कुंडलिनीचं जागरण म्हणजे तुमचं अंतर्ज्ञान, आतील ज्ञान तुम्हाला काय होतं परमेश्वर तुम्हाला देतो ते खरं ज्ञान आहे. भौतिक ज्ञानाची गोष्ट करत नाही, बाहेरील ज्ञानाची गोष्ट करत नाही, ते सर्वांना असतं. पण आतलं ज्ञान जो म्हणतो अंतर्ज्ञान, तो अंतर्ज्ञानाची जी पायरी ती सेकंड, पण त्याची पहिली पायरी भक्ती ओलांडावी लागते आणि भक्ती वेळासारखी करावी लागते. वेळेस लोक करू शकतात नाही ते करू शकत नाही. पण त्या भक्तीमध्ये जे सध्याच्या ट्रेंडमध्ये काही गोष्टी जे म्हणतात की माझ्याशी हे बोलतात ते बोलतात किंवा मला हे दिसतं ते दिसतं, हे जनरली शक्य होत नाही. कारण की हे जेव्हा ज्ञान आपल्याला समजतं सेकंड पायरीवरती जेव्हा समजतात तेव्हा तो आपल्याला कळतं की हे कल्पनेतलं होतं. म्हणजे ते दिसतं पण एक कल्पना असते आपली, म्हणजे असं म्हणू शकतो. कारण की खुल्या नेत्राने तुम्हाला ईश्वर दिसू शकत नाही, त्याची ऊर्जा तुम्ही बघू शकत नाही. जसं आपण हवेला बघू शकत नाही तसं तुम्ही ईश्वराला त्या फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकत नाही, त्याचं प्रगटीकरण होऊ शकत नाही. कारण की ते इतकं ट्रिमेंडस ती एनर्जी असते, एवढा ट्रिमेंडस तो पॉवर असतं. कारण की तुम्ही डोळे बंद करून सुद्धा जर तुम्ही ध्यान करत असाल तर तुम्ही विचार करा की डोळे बंद होत नाहीत. जेव्हा मी त्राटक करत असेल तर त्राटक करेल काही दिवस काही वेळपर्यंत करेल, तसेच डोळे असतात. डोळे जेव्हा आपण ध्यानामध्ये जेव्हा बंद करण्याचा प्रयत्न करतो तरी ते बंद होत नाही. तो प्रकाश जेव्हा येतो इंटरनली जेव्हा प्रकाश करतो त्याच्याकडे सुद्धा आपण 1.5 मिनिटाच्या वर सुद्धा बघू शकत नाही. म्हणजे इतका विचार करा तुम्ही की तुम्ही इतका वेळपर्यंत ध्यान जरी करत असाल, जे एक्सपिरियन्स साधक आहेत ध्यान साधनेमधले ते सुद्धा एवढा वेळ तो प्रकाश बघू शकत नाही. तर तुम्ही ईश्वराला कसं बघू शकणार? शक्य नाही. आता जेव्हा ही बॉडी जेव्हा ध्यानात जाते आणि ध्यान करतो तेव्हा थर्ड आय जरी समजा ॲक्टिव्ह जरी झाली असेल तरी जेव्हा ईश्वर जेव्हा तुम्हाला दर्शन देतात तेव्हा त्यांचा तेज बघण्याचं ते सामर्थ्य तुमच्यामध्ये पाहिजे. डोळे बंद करून सुद्धा ते 1 सेकंदात 2 सेकंदात तुम्हाला कॅप्चर करावं लागतं. तितकं तुम्हाला अलर्ट राहावं लागतं साधनेमध्ये.
म्हणजे 2 सेकंदात 3 सेकंदात ते फटफट 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 ते इमेजेस काय होतात, ते ब्लो होतात, लवकर निघून जातात. काही ठिकाणी मोमेंट असतात, काही ठिकाणी स्टील इमेजेस असतात, चित्र असतात, कधी कधी कुठल्या तरी डार्क पोझिशन्समध्ये असतात. याची फॉर्मेशन मी बऱ्याचदा लोकांना सांगितलेलं आहे की जेव्हा डार्कनेस असेल, काळोख असेल, तो कन्वर्ट होतो ब्लूइश कलरमध्ये ध्यानात गेल्यानंतर. ब्लूइश हा जो पॅटर्न आहे हा चेंज होतो. मग त्याच्या इंटरनल काही सराउंडिंग्समध्ये सर्कल्स येतात, त्या सर्कलच्या आउटर रिंग्समध्ये वलय तयार होतात आणि हे वलय जेव्हा तयार होतात त्याच्या आउटर बाउंड्रीज असतात, इनसाईड कलर्स असतात, कलर्स कॉम्बिनेशन्स असतात. ते सगळं बघत राहावं लागतं आपल्याला. ते बघत असताना आपला श्वाससुद्धा आपल्याकडे फोकस राहतो ध्यानामध्ये. थॉट्स हळूहळू कमी होतात, थॉट्ससुद्धा येतील तुम्हाला, ते तुम्हाला टार्गेट करतील. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या सगळ्या प्रोसेस ईश्वराला करून घ्यायच्यात तुमच्याकडे, ते करून घेतात. मग ते काय करतात की असा एक मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येतो, साधनेतला येतो, ध्यानातला येतो, की सटकन तो जो सर्कल आहे ना त्याच्यामध्ये एक इमेज येऊन जाते पटकन. मग ते इमेज म्हणजे काय, तर मग ते अटकन चटकन अरे मला शंकरजींचं एक मला इमेज दिसली, मला विष्णूंची इमेज दिसली, हनुमानजी मला प्रत्यक्ष कसे दिसलेत. पण ते कसे दिसलेत, चित्रातले नाही, जे आपण खुल्या नेत्राने बघतो ते नाही, जे या फॉर्ममध्ये जे आतमध्ये दिसले आहेत मग ते शॅडो फॉर्ममध्ये येतात. ही तुमची पहिली प्रोसेस. म्हणजे जसे सावले असतात आपल्या, त्या सावल्यासारखे दिसतात. मग जसा आता तुझा रंग आहे, माझा रंग आहे, यांचा रंग आहे, त्या रंगाचं फॉर्मेशन मग सेकंड लेवलवरती आपल्याला स्किन टोन कलरमध्ये ते येतात, तेव्हा ॲक्च्युअल ते फॉर्ममध्ये येतात. ह्या अशा खूप स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स समजून घ्याव्या लागतील. त्या इतक्या सोप्या नाही. त्यासाठी तुमची साधना त्या लेवलला परिपक्वता जेव्हा येईल तेव्हाच तुम्हाला हे सगळं येतील. साऊंडसुद्धा तुम्हाला ऐकताना ध्यान साधनेमधला जो आवाज आहे, इयर ड्रम जे आपल्या आतमधले आहेत तितके पॉवरफुल आहेत की आपण खूप किलोमीटरच्या दूरवरचा आवाज ऐकू शकतो. एवढी कॅपॅसिटी आपल्या इयर ड्रममध्ये आहे. जेव्हा ध्यान साधना आपण करतो तेव्हा आवाजावरती जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, कारण की घरामध्येच ध्यान करायचं आहे, आपण तर कुठे हिमालयात जाणार नाही, तिथे शांतता नसेल तर. समजा मी ध्यान साधना केली तर मला घरामध्ये आवाज येतोय, आवाजावरती समजा मी जर ध्यान करतोय तर एक मोमेंट तुमच्या साधनेतली अशी येईल की तुम्हाला दूर दूरवरचे आवाज ऐकायला येतील कानामध्ये. अच्छा. म्हणजे त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला काय होईल की तुमची इंटरनल कॅपॅसिटी जी आहे, तुमच्या मेंदूची जी क्षमता आहे त्या इयरची ऐकण्याची, ती वाढली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्हाला काहीतरी असं कोणतरी बोलतंय हे लक्षात येतं त्यावेळेला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ईश्वर बोलतोय, नो. मग ती त्या वेगळ्या पद्धतीच्या सिद्धी असतील किंवा काय असतील, मी त्याच्यात जाणार नाही. पण हा तुम्हाला प्रॅक्टिकल फॅक्ट सांगितलेला आहे. माझं इतकं होऊन माझ्याशी कधी दत्तगुरूंनी कधी मला आवाजात कधी बोलले नाहीत, कुठल्या साऊंड मला फारसे ऐकायला आले नाहीत. कदाचित मी त्या लेवलला अजून पोहोचायचं असेल बाकीच्यांपेक्षा. पण तात्पर्य एवढंच आहे की मला जे ॲक्च्युअल कळलेलं आहे, जे आत्तापर्यंतचा जो अध्यात्म मी जो त्या प्रवासामध्ये आलेलो आहे त्याच्यात कुंडलिनी जागरणचा इंटरनल प्रवास कळलेला आहे, नंबर 1. नंबर 2, मला हे कळलं आहे की ध्यानामध्ये इमेजेस फॉर्म होऊन ईश्वर तुम्हाला साक्षात्कार देतात, दर्शन देतात. ते कुठल्या रूपात देतात ते मला कळलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे मी मूर्तीमध्ये जे रूप बघतोय ते खरे रूप आहे. काही जे मी आत्तापर्यंत ज्या ईश्वराने दर्शन दिलेलं आहे, ज्या ज्या रूपात दर्शन दिलेलं आहेत, आणि जे मी मंदिरात बघतो ते ॲक्च्युअल आहे. म्हणजे जे म्हणजे आपण जे हनुमानजीचं बघितलं ते खरं आहे याचा अर्थ. कारण की तुम्हाला दिसलं आहे तिथे. समजा हनुमानजी मला त्या फॉर्ममध्ये दिसले आहेत तर दिसलेच आहेत, आणि ते सुद्धा त्या मूर्तीमध्ये प्रगट आहेत तसेच आहे. बरोबर. तात्पर्य तुम्हाला हे सांगतोय. पण ते खरं ज्ञान आहे जे आतलं आहे. कल्पनेतलं ज्ञान नाही. कल्पनेतले ज्ञान जर असेल तर मग तुम्ही काहीही तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला कोणीही दिसू शकतं, तुमच्याशी कोणीही बोलू शकतं, तुमच्यावरती कोणीही हात ठेवू शकतं, तुमच्यावर सर्व करू शकतं. पण मी याला म्हणेल की तुम्हाला इन पर्सन जर काही गोष्टी जर होत असतील तर ते ईश्वर त्या मनुष्य रूपात येऊन तुम्हाला त्या गोष्टी करू शकतो, प्राण्याच्या रूपात येऊन करू शकतो. ह्या घटना माझ्यासोबत घडलेल्या आहेत. हां, मी त्याला तेव्हा म्हणेल की ईश्वराने मला असं असं संकेत देण्यासाठी या व्यक्तीला पाठवलेलं आहे, यांच्या रूपात पाठवलेलं आहे, हे मी म्हणू शकतो. त्याला मी ईश्वरी अनुभूती म्हणू शकतो. बरोबर. पण ईश्वर येऊन माझ्याशी बोलतात हा विषय जरा मला थोडंसं जरा पचायला जड आहे कदाचित, असे विषय. म्हणजे एक अशी भावना असेल, नाही तर जे म्हणजे आपण सतत सवय असतात. मी पण आहे ना, म्हणजे माझी असं सकाळी उठलो की असं बोलायचं, असं स्वामींशी बोलायचं, चला स्वामी आता आपल्याला जायचं आहे, कालचा दिवस जरा असा असा गेला, आता आजच्या दिवशी आपल्याला असं असं करायचं आहे, हे ते म्हणजे असं बोलतो. मग असं मला पण काय होतं की असं म्हणजे नाही का आपण थिंक करतो की हा विचार करतो की हां मग आता स्वामी माझ्याशी असे बोलले म्हणजे असं. आणि मला एकदा काय झालं माहिती आहे का, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे मला आठवत पण नाही आणि झालं पण नाही तसं माझ्यावर.
मध्यंतरी आहे ना, म्हणजे मला देवाचं स्वप्न मला आत्तापर्यंत कधीच पडलं नाही, कधीच नाही. म्हणजे मला आठवत नाही, मला स्वप्न नुसते म्हणजे मारामाऱ्या, भांडणं, म्हणजे निगेटिव्ह स्वप्न कंटिन्यू. म्हणजे असं एकदम चांगलं नाही का, म्हणजे मी एकदमच पॉझिटिव्ह स्वप्नाचे क्वचितच पडलं असेल, पण आठवत नाही. पण मारामाऱ्या हे असेच स्वप्न निगेटिव्ह सगळे. तर एक दिवशी स्वप्न पडलं मला की म्हणजे मी मठामध्ये आहे, स्वामींच्या मठात आहे, एकटाच आहे, कोण नाही आहे, फक्त मीच एकटा आहे. स्वामी आहेत आणि ह्या साईडला असं बॅरिकेड असतं ना आपलं, सॉरी बॅरिकेड नाही म्हणतात ते, असं ना गेट असतो एक छोटासा, ते होतं. आणि मला आता ते काय बोलले ना, म्हणजे मला ते काहीच आठवत नाही. फक्त मी त्यांना हे बोललो की हा आता सगळं व्यवस्थित होणार आहे, आता सेवा मी आता म्हणजे भरपूर करणार, आता मी सेवा, एवढंच मला आठवतं आहे. दुसरं मला काय आठवत नाही. म्हणजे मी हे त्यांना का बोललो, ते त्यांनी काय विचारलं ना, हे मला आठवत नाही. म्हणजे हे मला पहिल्यांदा झालं असं माझ्याबरोबर. म्हणजे नाही ह्याच्या आधी कधी मला असे स्वप्न पडले का काय, हे का ह्याच्यानंतर कधी नाही. ओके. असं झालं. परत एकदा काय झालं, सकाळी मी माळजप करत होतो आणि माझी वाईफ पण करत होती माळजप. ठीक आहे, माझं झालं आणि काउंटर आहे ना टेबलवर होतं. ते काउंटर असतं ना आपण माळजप करतो, तर ते टेबलवर होतं. तर तिला काय माहीत आहे, तिचे डोळे बंद आहेत, ती माळजप करते. आणि मी मनातल्या मनात विचार करतो. आता मी निघालेलो, कामावर चाललेलो, म्हणजे जो 6 वाजले होते, निघालेलो. मी विचार करतोय ते काउंटर घेऊन जाऊ का नको जाऊ, गाडी चालवायची, म्हणजे विचार करतोय काय करू काय करू. राहू दे म्हटलं, नको न्यायला. मी 2 पाऊल पुढे टाकले, तिने आवाज दिला, ते काउंटर घेऊन जावा ना. म्हणजे तिला माहीत पण नाही ते काउंटर कुठं आहे का काय, का मी काय विचार करतोय. ती घेऊन जा ना, म्हणलं चला. तर आवाज आलाय तर मग घेतला आणि घेऊन गेलो. म्हणजे अशी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना, अशा व्हायला लागल्यात की जे पण लेट जाणवतात किंवा हे कसं शक्य. नंतर मला 2 दिवसांनी कळालं मला की यार तिला तर काय माहीत पण नाही की मला काउंटर घेऊन, आणि मी कधी घेऊन पण जात नाही, घेऊन कधीच जात नाही. मग ती माझ्या वाईफनी पण कधी बोलली नाही की ती घेऊन जावं वगैरे असं. पण त्या दिवशी काय म्हणा ते ईश्वराला जेव्हा तुम्हाला या प्रोसेसमध्ये आणायचं असतं, तेव्हा तो संकेत प्रॉम्प्ट देण्यासाठी एक त्याची एक व्यवस्था, निर्मिती व्यवस्था आहे. तुम्हाला सांगतो याचं कसं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन्स काही लोकांना मी हे सांगू शकतो. एक केस अशी झाली होती माझ्यासोबत, तुम्हाला सांगतो की मी साधनेमध्ये होतो आणि साधनेमध्ये मला आज्ञाचक्रावरती एक इमेज फॉर्म झाली. एक जस्ट एक हा रिअल एक्सपिरियन्स सांगतो. ती इमेज होती की पृथ्वीचं असं एक युग बघितलं, ज्या युगामध्ये मला काहीतरी दिसत होतं, पण ते कळत नव्हतं की हा कुठला युग आहे. ठीक आहे, पृथ्वीचं म्हणजे असं एक ब्लॅकिश कलरचं असं काहीतरी फॉर्मेशन दिसत होतं. आणि दत्तगुरू तिथे मला ध्यानास्थ दिसलेत. ते हार्डली 1 सेकंदाचा काही पार्ट असेल तेवढेच दिसलेत. त्यामुळे तो लाईट बंद झाला आणि स्किन टोन कलरमध्ये आलात आणि ते त्रिमुखी याच्यामध्ये मला ते दिसले. तर मला आनंदही होतो आतून आणि स्फुरण येत होतं आणि असं जाणवत होतं की त्यांना कोणीतरी मिठी मारलेली आहे, दत्तगुरूंनी त्याला मिठी मारलेली आहे, असं ते तो सीन होता ॲक्च्युली. आता हा एवढा मोठा जेव्हा आज्ञाचक्रामध्ये हा जो प्रवास सुरू झाला, आता हा जेव्हा दिसला तर माझ्या मनात काहीतरी सुरू झालं साधना झाल्यानंतर. आणि आनंदातही होतो, कारण की दत्तगुरूंनी अशा पद्धतीचं दर्शन देणं. पण तो आता युग बघा, तो युग कुठल्या मला नाही माहिती. बरोबर, ठीक आहे. आता मी ॲज अ साधक म्हणून त्याच्या मागे नाही लागणार की मला द्या, तुम्ही मला ह्याचं उत्तर सांगा, कोण आहे काय आहे. मी फक्त एवढी विनंती केली, हे नेमकं काय आहे मला जरा हे समजून घ्यायचं ॲक्च्युली. बस एवढीच प्रार्थना करून मी साधनेतून बाहेर निघालो. आता काय झालं की मला काही क्षणामध्ये थोडंसं त्यांच्याबद्दल वाचण्याची आवड निर्माण झाली. की म्हटलं हा दत्तगुरूंचं कोण असं आहे की ज्याने आलिंगन दिलेलं आहे दत्तगुरूंना, राईट. आता बघा कसं असतं, कधी कधी ईश्वर जर तुम्हाला मदत करेल ना, तो कुठल्याही फॉर्ममध्ये करू शकतो. तुमच्या शंकांची उत्पन्न झालेली भिजे तो पूर्णपणे जाळून टाकतो त्या याच्यामध्ये उत्तराने. पण उत्तर कोणी देऊ शकतात. आता याचे संकेत बरोबर समजा. मी एक ग्रंथ वाचला काढला, दत्तपुराण. दत्तपुराणामध्ये एक राजा होऊन गेला कार्तवीर्य अर्जुन. ह्या कार्तवीर्य अर्जुनाने दत्त महाराजांना आलिंगन दिलेलं आहे. कार्तवीर्य अर्जुनाचा जो अवतार म्हणजे आहे तो इतका ट्रिमेंडस फॉर्ममध्ये, मी ते वाचत असताना अंगावर काट येत होते माझ्या. ठीक आहे, इतका ट्रिमेंडस आहे. त्यांना 1000 हात दत्तगुरूंनी दिलेले होते आणि ज्यांनी रावणाला ठेचलेलं आहे, म्हणजे रावणाचा अहंकार तोडलेला आहे. तर तो जो युग होता तो कृतयुग होता.
अच्छा. म्हणजे आता विचार करा, आज्ञाचक्राने कुठल्या युगात घेऊन गेलेत? त्या युगात घेऊन गेले, त्याला कृतयुग म्हणतात. आणि त्यांचं नाव कार्तवीर्य अर्जुन आहे. एवढं मला समजत होतं. आता 10 मिनटं झालीत, 15 मिनटं झालीत आणि 15 मिनटानंतर मला एक कॉल आला. हां. ठीक आहे. त्या कॉलमध्ये मला गायडन्स मागण्यासाठी कॉल आला आणि गायडन्स मागताना त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की मला तुमच्या पॉडकास्टमधून, ज्या पॉडकास्ट झालेल्या आहेत त्या पॉडकास्टमधून बऱ्यापैकी काही गोष्टी तुमच्या समजल्यात, आवडल्यात, आणि पण मला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाची मला उत्तर हवी आहेत. जर तुम्ही देऊ शकत असाल तर खूप छान. तुम्ही दत्तगुरूंकडे प्रार्थना करून जर ह्या प्रश्नाची उत्तर जर दिलात तर मला आनंद होईल. म्हटलं नक्कीच. माझ्या बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी सुरू होत्या, त्यांचं कम्युनिकेशनही सुरू होतं. त्या कम्युनिकेशनमध्ये त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाचं नाव घेतलं. अच्छा. आता विचार करा काय चालू होतं माझ्या थॉटमध्ये, बॅक ऑफ द माइंड. आज्ञाचक्राचा तो मोमेंट सुरू होता. आता हा त्रिकोण बघा कसा महाराजांनी घडवून आणलेला आहे. बरोबर. आता तुम्हाला कोणाला विचारावं लागलं का? नाही, ईश्वरच तुम्हाला धावून आला या बाबतीमध्ये. तुमच्याच प्रश्नाची तुम्हालाच पडलेली उत्तरं वेगळ्या वेगळ्या फॉर्ममधून तुम्हाला मिळतात. बरोबर. असंच हे अध्यात्म आहे. त्यामुळे याला खूप जास्त करू नका. जेव्हा तुम्हाला प्रत्येक पद्धतीने जेव्हा मदत करतो ना, मग हे संकेत आहेत. हे संकेत इन पर्सन फॉर्ममध्ये आलेले आहेत, साधनेतून आलेले आहेत. आता साधनेतून मला जे संकेत आले ते आज्ञावरती आले, पण ते कळत नव्हते. मग त्याचं उत्तर कोणी दिलं? तिसऱ्या व्यक्तीने दिलं, ग्रंथातून मिळालं उत्तर. हे प्रॉपर संकेत आहेत. कळलं? काही काही लोकांना सायकोलॉजिकल संकेत येतात, स्वतःच क्रिएट केलेले संकेत असतात. अच्छा. ते स्वतःशीच बोलतात, स्वतःशीच ते त्यांचं चालू असतं आणि स्वतःहूनच सांगतात की मला हे संकेत आलेले आहेत. ॲक्च्युली कधी कधी काय असतं ना, हे संकेत जे असतात हे कधी खरे असतात, कधी खोटेही असतात. त्यामुळे संकेतांवरतून प्रत्येक गोष्टींची व्हॅलिडेशन करू नये. काही गोष्टींची त्याचं कन्फर्मेशन जिथपर्यंत तुम्हाला होत नाही तिथपर्यंत संकेत तुमचे खरे ठरतील असं नाही. ओके. या गोष्टीमध्ये हा माझा एक्सपिरियन्स सांगतो, बाकीच्या लोकांचा नाही माहिती मला, पण मी तिथपर्यंत कन्फर्म होत नाही काही गोष्टींची. मग कधी कधी स्वप्नात ते दत्तगुरू येतील, तुम्हाला पहाटेला 3:30 ते 5:30च्या दरम्यान पडलेला जो स्वप्न आहे त्या संकेताला तो दृष्टांत म्हणून ते कन्वर्ट करतील. हा दृष्टांत झाला माझा, म्हणजे दॅट्स इट. तुम्हाला कन्फर्म मिळालेला आहे, तो तुमचा खरा असतो. मग तुम्हाला वाटतं की हा दृष्टांत झालेला आहे, मग तोच दृष्टांत बरोबर तुम्हाला इन पर्सन तुमच्या मटेरियलिस्टिक लाईफमध्ये व्हायला लागतो. अच्छा. जे काही मोमेंट्स आलेले आहेत हे मोमेंट्स ऑलरेडी मी जगलो आहे कुठे ना कुठे, साधनेत जगलेलं आहे समजा. पण साधनेत जगलेले जे मोमेंट्स आहेत ते मला कधी कधी आफ्टर काही दिवसानंतर असं वाटतं की हे ऑलरेडी जगून आहे, काही गोष्टी हे बघितलं आहे. काही लोकांना येतात असे प्रश्न, राईट? म्हणजे असं रिअल लाईफ मध्ये अरे हे तर मी स्वप्नात बघितलेलं. येस, हे होतं आणि हे तुम्हाला कन्फर्मेशन त्यासाठी देण्यात येतं. हे फॅक्ट आहे, हे होतं. पण पुन्हा म्हणतो ना, हा ड्रीम वर्ल्ड आहे, याच्यात माणसाने वेडं नाही व्हायचं आहे. झालं जिरवून टाकायचं अंगावरती, इट्स ओके. नंतर पुढे 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 चालायचं आहे, कारण की टप्पा खूप लांब आहे. तुम्हाला सांगते, कारण की ईश्वराने तुम्हाला इथूनच आणलेलं आहे ना, प्रवेश केलेला आहे ना. तर शेवटचा जन्म जर असेल ना तर इथूनच प्राण सोडावा लागतो. याला ब्रह्मरंध्रातून प्राण सोडणं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तोच आहे, प्रवास इकडनं सुरू झाला आणि हा प्रवास आता उलटा सुरू झाला. म्हणजे पुन्हा तुम्हाला खालून वर जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गुरूंची खूप कृपादृष्टी लागतं. गुरूंची कृपादृष्टी, गुरूंचा आशीर्वाद आणि सगळं अध्यात्म समजून मग तुम्हाला शेवटचा जो क्षण असतो त्याला मोक्षप्राप्ती म्हणतात. म्हणजे या 4 पायऱ्या तुम्हाला ओलांडाव्या लागतात: धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा जो आहे तो मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्ती. तो जो खरा साधक असतो तो कधीही अशी वायफळ बडबड करत नाही. नंबर 1 काही गोष्टींची त्याला वायफळ बडबड करण्याची ईश्वर कधीही त्याला ती बुद्धी देत नाही. नंबर 2 हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही का बोलताय त्या गोष्टी, असे प्रश्न येऊ शकतात, तुम्हाला सांगताय. अच्छा. तर याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, जेव्हा आज्ञा असते गुरूंची, जेव्हा आज्ञा मिळते आणि गुरूंची जेव्हा आज्ञा होते आणि तेव्हा त्याला आदेश मिळतो. आदेश म्हणजे दत्तगुरूंचा एक वर्ड आहे आदेश. आणि ज्या वेळेला आदेश असतो ना त्यावेळेला तुम्हाला त्यांचे आदेश पाळावे लागतात. आणि आदेश दिवशी तुम्ही पाळणार नाहीत तर तुम्हाला त्याचे रिव्हर्स फीडबॅक पण, रिव्हर्स तुम्हाला त्याचे परिणाम पण भोगावे लागतात. म्हणून जर आदेश असेल आणि तो आदेश साधकालाच येतो, जो साधक त्या कसोटीवरती उतरलेला असेल त्याला त्या साधनेत शून्य अवस्था प्राप्त होते. शून्य अवस्था म्हणजे काय, तर जेव्हा शरीर ध्यानामध्ये जातं आणि ध्यानात गेल्यानंतर तो पूर्णपणे शून्य विचारी होतो, समाधी अवस्था प्राप्त होते.
समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर दत्तगुरू बोलतील तुमच्याशी, लगेच नाही बोलणार. कळलं तुम्हाला? बोलतील म्हणजे काय, तर एक इंटरनल थॉट क्रिएट होतो, बोलत नाहीत साऊंडनी. हा बोलणं नाही म्हणत त्याला. शून्य अवस्थेमध्ये एक, जसं एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगतो, एक डार्क रूम आहे आणि बिलकुल प्रकाश नाही आहे डार्क रूममध्ये, आणि छोटासा कुठून तरी तुम्हाला काय झालं ना, एक प्रकाश असा एक बिंदू तुम्हाला दिसला, तर तुमचा नजर कुठे जाणार? बरोबर, त्या प्रकाशाकडे जाणार. हो, सेम त्या साधनेतला तो थॉट असतो जो शून्य अवस्था प्राप्त केली समाधी अवस्थेमध्ये, की एक थॉट क्रिएट होतो. तो थॉट क्रिएट होणं म्हणजे त्यांचे ते संकेत नाही, ते तुमचे ईश्वराने तुमच्याशी बोललेलं कम्युनिकेशन आहे त्याच्यावर. तर त्याला आपण हे बोलू शकतो. तर ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस सर्वसाधारण लोकांना नाही येऊ शकत. बरोबर. आणि एक म्हणजे मला पण एक जाणून घ्यायचं होतं, एक दोन दिवस झाला हा प्रश्न चालू आहे म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये, की म्हणजे माणसाचं आयुष्य भेटतं माणसाला, ठीक आहे, तर माणसाने कसं ओळखायचं की म्हणजे माझा जन्म, ह्या जन्माचं माझं काय कार्य आहे हे मी कसं ओळखायचं? म्हणजे असं आजकाल कसं झालं आहे, धावपळीचं जीवन, प्रत्येकाला असं वाटतं की माझा जन्म झाला, मला लहानपणी शिकायचं, चांगलं मोठं व्हायचं, लग्न करायचं, पैसे कमवायचे, गाडी बंगला घ्यायचं, माझ्या पुढच्या पिढ्यांचं भलं करून जायचं. म्हणजे माणसाला सध्या एवढेच डोक्यात आहे. पण रिअल म्हणजे माणसं म्हणजे आपलं कार्य काय, ह्या जन्मात येऊन आपल्याला काय करून जायचं आहे हे कसं ओळखलं पाहिजे माणसाने?